झोपल्यानंतर झाल्यानंतर मला असं जाणवलं की दादरावरून कोणतरी येतोय. कोणतरी दादरावरून येतोय आणि आता वरती येतोय. आणि मी अशी डोळे असे असं वाटतं की मी जागीच आहे, मी सगळं बघते, जागी आहे. म्हणजे अशी मी झोपलेलीच नाही, मला जाणवलंच नाही ती गोष्ट मी झोपले म्हणून. तर वरती येते तर मी बोलली, कोण येत असेल वरती? मला आता तर घरात कोण नाही, वडील माझे तर वडील कामावरती गेले होते, म्हणजे कोण नाही. भाऊ पण शाळेत होता. तर मग मी विचार केला कोण येत आहे. मग आल्यानंतर वरती आल्यानंतर बघितलं त्या रूम मध्ये काय असं होतं ना प्रकार, काय माहिती नाही. मला त्या रूम मध्ये गेल्यानंतर ना मला असं एकटी आहे मी मला कधी जाणवलंच नाही. मला असं वाटायचं कोणतरी आपल्या बरोबर आहे. कोणतरी, मी तुझ्या पप्पा बरोबर पण ही गोष्ट बोलली, म्हणजे ह्या रूम मध्ये आल्यापासून मला असं वाटतं ना कोणतरी आहे बरोबर, की कोणतरी येऊन बसलाय उशाशी. मी अशी झोपलीये, तुला पुढ्यात घेतलीये मी उशाशी, आणि कोणतरी उशी जवळ येऊन बसलाय माझ्या, आणि माझ्या पूर्ण असं कपाळावरती हात फिरवतोय असा. तर म्हणजे बघून तरी कोण चालतंय, म्हणजे आता तर घरात तर कोणच नाहीये, आणि चालतंय कोण, बाहेरून कोण चालत गेलाय काय तर बघेल मी परत उठून, असा विचार केला. आणि म्हणजे पाठ अशी फिरवायचा प्रयत्न केला, भिंतीकडे तोंड होता म्हणून मी इकडे तोंड करून बघते पाठीमागे, तर मला पाठी होऊनच देईनाय. आणि असं पण नाही की मी झोपलीये, झोपेत आहे, पूर्ण झोपेत आहे आणि मला पाठ होऊन देत नाही. असं पूर्ण जागी आहे मी, शुद्धीत आहे, आणि तरी पण मला कोण पाठ होऊन देईना. मी पवई हिरानंदानीला कामाला होती तिकडे, आयटीआय मध्ये कंपनी होती, आयटीआय कंपनी, तिथे कामाला होती. तिथनं आम्ही काहीतरी 10-10:30 सुटल्यानंतर बस स्टॉपला आले, आणि तिथला बस स्टॉप म्हणजे खूप मोठा बस स्टॉप आहे, हायवे सारखा, हायवे जातो पूर्ण. आणि एक टर्न असा आहे ना तिथे त्या बस स्टॉपला, की पूर्ण गाडी बस स्टॉप वरती येते, तो टर्नच तसा आहे, आणि तिथंच बस स्टॉप आहे तो. तर नेहमी मी वरतीच उभी राहते, आपल्या ह्याच्यावरती तिथेच उभी असते. पण त्या दिवशी मैत्रीण पण बरोबर होती, ती आम्ही दोघी जणी बोलत बोलत आम्ही आपल्या तिथंच खाली उभं राहिलो, आणि बोलता बोलता मला समोर रिक्षा येते, अशी दिसते मला समोर रिक्षा येते, आता आम्हाला उडवणार. ते लोक पण आवाज देतात आहे बाजूला. लिटरली त्यांनी मला लंगू 10-15 मिनिटं त्यांनी मला घासत घेऊन गेला. नमस्कार मंडळी, माझं नाव स्वयं चव्हाण आणि तुमचं स्वागत आहे या चॅनलवरती. हा माझा पहिला व्हिडिओ आहे आणि मी हे पॉडकास्ट नवीन सुरू केलेलं आहे. तर या पॉडकास्टवरती तुम्हाला हॉरर, थ्रिलर आणि पर्सनल एक्सपिरियन्स ज्यांच्यासोबत घडलेले होते ते बघायला भेटते. तर या पॉडकास्टची सुरुवात करताना मी विचार केला नक्की मी कोणाला बोलव, मित्रांना बोलव या कोणा दुसऱ्यांना बोलव. तर नंतर मी विचार केला की जिथून माझी सुरुवात झाली हे हॉरर बघण्यापासून, हे गोष्टी ऐकण्यापासून, मी त्या पर्सनला बोलवतो जी आहे आमची मातोश्री. तर माझा पहिला पॉडकास्ट हा माझ्या मातोश्री सोबत आहे, तुम्ही ते बघा आणि तुम्हाला आवडलं तर नक्की तुम्ही डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड कमेंट करून सांगा कसं आहे ते. आता आपण तिच्या साईडने स्टोरी ऐका. तर मातोश्री, तुम्ही तुमचं कसं हे कराल, ओळख द्याल? मी रितू चव्हाण, मी डोंबोली राहते. जसं मला समजायला लागलंय की बाबा लहानपणापासून ह्या गोष्टी जाणवायला लागल्या, त्या मी तुमच्याशी या गोष्टी शेअर करते आहे. लहानपणापासून सुरुवात म्हणजे आमची 4 सिस्टीमच होती. 4 सिस्टीम मध्ये ह्याला माहितीच होतं, 4 सिस्टीम मध्ये स्वतःचं 1+1 होता वरती, दादर चढून जायला लागायचं एवढं. आणि तिथेच असं खूप म्हणजे जास्ती करून पुण्यातच असं तिथे पलंग आणि हे ते होतं, जास्ती मोकळच होतं, एवढं काही नव्हतं. पण त्या पलंगाची जी बाजू होती ना ती जरा सगळ्यांनाच त्याचा तर त्रास झाला होता. माझ्या वडिलांना त्रास झाला होता, आईला त्रास झाला होता, तर त्या गोष्टीचा सगळ्यांनाच त्रास झाला होता. मला त्या गोष्टीची कधी जाणीव झाली नव्हती. पण मी एक दिवस बोलली की नाही, मला पण त्या गोष्टीची जाणीव करून घ्यायची, की मला बघायचं. म्हणजे माझं लहानपणापासून जिज्ञासा चालू झालं की मला काहीतरी जाणीव करून घ्यायची, ही काय गोष्ट आहे. की लोक सांगतात की भूत आहे, हे आहे ते, पण मला ती गोष्ट जाणीव करून घ्यायची होती. माझ्या स्वतःमध्ये मला एक आवड होती, की मला त्या गोष्टीची आवड होती की नक्की काय आहे ते मला चेक करायचं आहे. एक दिवस मी पण अशी शाळेतून आली, लवकर शाळेतून आली, मम्मीला माझ्या आईला बोलली मी की बाबा मी जरा मी जाऊन झोपते वरती.
मनात एक हे होतं, उत्साह होता की मला बघायचंय. तर मला झोप पण लागायची नाही, कारण मला बघायचं होतं की काय नक्की होतं तिथे ते झोपल्यानंतर. डोक्यामध्ये तेच सुरू होतं. हा, ते डोक्यामध्ये ते चालू असल्यामुळे मला झोप पण लागे नाही की काय नक्की मला बघायचंय. मग किती वेळाने, थोड्या वेळाने मग आईचं काम सगळं उरकून आली. त्यावेळी तुम्हाला तर माहितीच आहे, तेव्हा हाऊसवाईफ म्हटलं तर काय असं छोटं मोठं काय घरातलं काम केलं की असं नाही. तेव्हा पाट्यावरती सगळं जेवण असायचं. मिक्सर हा तेव्हाच्या प्रकार टाइमला. नव्हता. स्टोव वरती सगळं जेवण आईचं. थोडं हुरकून बिकून सगळं झालं, तर आई झोपायला आली. माई बोलते चल आपण दोघे जण जाऊ. तर मी म्हटलं, ठीक आहे. आपण एकदम आम्ही झोपलो. त्यानंतर आई पुढ्यात आल्यानंतर मग मी झोपली. झोपल्यानंतर झाल्यानंतर मला असं जाणवलं की दादरावरून कोणतरी येतोय. कोणतरी दादरावरून येतोय आणि आता वरती येतोय. आणि मी अशी डोळे असे, असं वाटतं की मी जागीच आहे. मी सगळं बघते, जागी आहे. म्हणजे अशी मी झोपलेलीच नाही. मला जाणवलंच नाही ती गोष्ट मी झोपले म्हणून. तर वरती येते तर मी बोलली, कोण येत असेल वरती? मला आता तर घरात कोण नाही. वडील माझे तर वडील कामावरती गेले होते. मला कोण नाही, आणि भाऊ पण शाळेत होता. मग घरात तुम्ही दोघच हो, होता? आम्ही दोघे होतो. तर मग मी विचार केला कोण येत आहे. मग आल्यानंतर वरती आल्यानंतर बघितलं तर वहिनी, आमच्या समोरच्या रूम त्यांची घरातल्या होत्या त्या वहिनी, त्या होत्या दिसत होत्या मला. आमच्या घरातलं सगळं घरोबा एकसारखंच होतं तेव्हा. तेव्हा ते यायचे जायचे आमच्याकडे, असं जमले त्या आल्या वाटतं. तर मग त्या आल्यानंतर वरती आल्यानंतर म्हणजे नॉर्मल जसे असतात तसेच दिसल्या मला. आणि मला असं वाटलंच नाही मी झोपलीये म्हणून. मी असं वाटतं की मी जागीच आहे. आणि नॉर्मल असं वाटलं की त्या आल्यात, असं समोर दिसतात आहे मला. मी उठली, त्यांना मी बोलते, का हो वहिनी तुम्ही अचानक आता कशा काय आलात? तर त्या काय बोललेच नाही. आल्यानंतर मी त्यांच्याकडे बघते, मी वहिनी तुम्ही आज टिकली नाही लावली. मी आपली त्यांना बोलते, तुम्ही आज टिकली नाही लावली. तर काहीच नाही. मग मी त्याच्या अगदी अगदी हात असा नेऊन त्यांना बोलते, अहो त्याने जो माझा हात पकडला इतका जोरात की मला सोडायला तयार नाही. मग तो लेजिट तुमचा हात तिने पकडला त्या हा. वहिनीने? एवढा हात जोर पकडला की मला काहीच, माझ्या शरीराचं काहीच हालचाल करता येत नव्हतं. असं वाटलं मी एकदम पूर्ण स्टेज झाले. अरे असं काय करताय वहिनी, मी ती टिकली तुमची नाही तुम्ही लाव, तर काहीच करूनच देत नव्हतं मला. त्यामुळे माझा फर्स्ट तो हे Live अनुभव, encounter माझा होता. लाईफ मध्ये माझा फर्स्ट अनुभव त्या गोष्टीचा. पण मला कुठल्याच गोष्टीचं त्यांनी हे करून द्यायच नाही की काय मी रिप्लाय काहीतरी करेल वेगळा काहीतरी काहीच करून देईन. माझ्या शरीराची कुठली हालचालच होऊन देईन. पूर्ण हात माझा पूर्ण त्यांनी असं पकडून, आणि एकदम चेहरा त्यांचा वेगळा दिसायला लागला, एकदम विचारक असं व्हायला लागलं. मग त्यानंतर मग मी खूप गणपतीची आहे. मला गणपतीचा खूप की मी गणपतीला लगेच धावा करायला लागले. मी स्तोत्र माझं पाठांतर होतं, मी स्तोत्र बोलायला लागले. त्यानंतर कुठे माझं अंग सैल होत गेलं. आणि त्यानंतर मला जाग आली तेव्हा मी झोपेतच होती. मी झोपेत उठली, मी पूर्ण घामाघूम झालेली होती. मी उठल्यानंतर बसली, मी आईला उठवलं, आईला सांगितलं ही गोष्ट की असं असं झालं, असं माझं. आई बोलते हे ते असं झोपल्यानंतर हा प्रकार होतोच. आमच्या बाबतीत पण झालंय, पण ते कसं वेगवेगळे काय काय दे झाले त्यांच्या बाबतीत. माझ्या बाबतीत ते असं म्हणजे समोरून ते असं दिसलं की ती कोणतरी लेडीज आली म्हणून. ती लेडीज वेगळीच होती, पण ती त्या समोरच्या वहिनीच्या रूपामध्ये आली. तुम्हाला झोपेत ते दिसलं? हा माझ्या म्हणजे फर्स्ट माझा ह्याच्यामध्ये, माझ्या लाईफ मध्ये हा माझा फर्स्ट अनुभव होता. तिथनं माझ्या बाबतीत मग खूपच असे करायला लागल्या की मला त्या गोष्टी जाणीव व्हायला लागल्या. आणि एक माझ्या पण मनामध्ये खूप जिज्ञासा होती की मला पण या गोष्टी जाणून घ्यायच्या. आणि अजून पण मी त्या खूप हे करते. त्या गोष्टीच्या बाबतीत मी खूप जिज्ञासा, आणि मी त्या गोष्टीचा अनुभव घेते अजूनपर्यंत, आणि त्या गोष्टीला सामोरे पण जाते. तुमचं हे झाल्यानंतर त्यानंतर तुमच्या परत झोपताना तिकडे तुला असं कधी वाटलं काही? नाही, परत नाही ती गोष्ट. पण मी परत सेकंड टाइम ती प्रयत्न केला मी त्या गोष्टीचा की मला परत ती गोष्ट जाणीव करून घेते. पण माझ्या लाईफ मध्ये परत ती आलीच नाही परत ते. म्हणजे एकदाच झालं तिकडे? हो, तो स्थान माझ्याशी एकदाच झाला. त्यानंतर परत तो स्थान माझ्याशी झालेलाच नाही. म्हणजे काही गोष्टी माझ्या लाईफ मध्ये असं घडल्या
की त्या त्यांनी एकच टाइम झाल्या, दुसऱ्या हम्म. टाइमला ते आलेच नाही माझ्या लाईफ मध्ये, असं झालं. आणि तू मला सांगितलं होतं तुझ्या लग्नानंतरचं पहिला ते हे होतं तेव्हा झालेलं हा. ती गोष्ट ती काय होती? लग्नानंतर आम्ही माहीमला राहत होतो. हम्म. माहीमला पोलीस कॉलनीमध्ये राहत होतो. तेव्हा तू तर अगदी 1.5 महिन्याचा होता. हा. 2 महिन्याचाच होता, जास्त एवढा मोठा नव्हतास. हम्म. आणि तुझे पप्पा लेट कधी 1 किंवा 2 अशी वाजता त्यांना यायला लागायचं. पोलीसमध्ये म्हटलं तर त्यांनाही त्यांचं कामच होतं. हम्म. तोपर्यंत मी तुला घेऊन आपल्या चला बाबा कामावर आपल्या टीव्ही बघत 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 आपली झोपून जायची मी. हम्म. पण त्या रूम मध्ये काय असं होतं ना प्रकार काय माहिती नाही. मला त्या रूम मध्ये गेल्यानंतर ना मला असं एकटी आहे मी याला कधी जाणवलंच नाही. मला असं वाटायचं कोणतरी आपल्या बरोबर आहे. कोणतरी, मी तुझ्या पप्पा बरोबर पण ही गोष्ट बोलली, म्हणजे ह्या रूम मध्ये आल्यापासून मला असं वाटतं ना कोणतरी आहे बरोबर ते सोबतीला. माहीमला ना माहीमला. पोलीस कॅम्प. आणि एक दिवस असं झालं, तुझे पप्पा लेट येणार होते बोलले, मग मी आपली टीव्ही बघत बघत तुला पुढ्यात घेतले आणि झोपली मी. आणि असं वाटलं कोणतरी आपल्या बोलतात ना लेडीजला एक सेन्स काहीतरी असतात तसं हा. जाणवतं. तसं त्या गोष्टी झाल्या. म्हणजे असं जाणवलं की कोणतरी येऊन बसलाय उशाशी. मी अशी झोपलीये, तुला पुढ्यात घेतलीये मी उशाशी, आणि कोणतरी उशी जवळ येऊन बसलाय माझ्या, आणि माझ्या पूर्ण असं कपाळावरती हात फिरवते असा. मला म्हणजे असं असं लहान मुलाला कसं आपण हे करतो, त्याला थोपतो तसं असं मध्ये. सहन करत असतो, त्याप्रमाणे ते मला करायला लागलं. मग मला थोड्या वेळाने जाग आली. जाग आली तर म्हणजे हे तर अजून आलेच नाही घरात, मग कोण मला हे करतोय. बघितलं आजूबाजू काय नाही. मग मी काय थोडा वेळ एवढं काही लक्ष दिलं नाही, म्हणजे असेल आपला काहीतरी भ्रम असेल त्या गोष्टीचा, सोडून दिला मी. सेकंड टाइम 2 तिथं दुसऱ्यांदा पण अशी गोष्ट घडली की असंच तुझे पप्पा लेट आले आणि मी झोपली होती आणि जोरात मला कोणता आवाज दिला, रितू म्हणून. तुझं नाव घेऊन नाव घेऊन जोरात आवाज दिला. जशी मी खडकन उठली, म्हणजे कोण बोलवतंय, कोण आवाज देतंय. उठली, बाहेरची लाईट लावली दरवाजाची, तेव्हा बघितले 2:30 वाजले होते. दरवाजाची लाईट लावली, बाहेर गेली, पूर्ण अख्खा गॅलरी बघितलं कोण हे करते का, कोणी आवाज दिला काय. खाली बघितलं, म्हणजे तुझे पप्पा आले का, तर नाही. परत आली, मला आवाज कोण देतोय. म्हणजे जी शक्ती त्या घरात होती ना ती वाईट नव्हती, पॉझिटिव्ह होती. पॉझिटिव्ह होती. म्हणजे कसं तिचं म्हणणं कसं की मी हाय तुझ्या सोबतीला, पण एवढा पण नाही की तू झोपू नको, तुझ्या बरोबर लहान बाळ आहे. तर तेच आहे ना की पॉझिटिव्ह पण स्पिरिट असतं आणि निगेटिव्ह पण स्पिरिट असतात असं बोललं जातं. तर त्या मानाने आय गेस तू जे एक्सपिरियन्स केलंस ते ती एक पॉझिटिव्ह स्पिरिट होती, म्हणून तुला काही त्रास नाही दिला आणि ती ह्याचा प्रोटेक्टर म्हणून तुझ्या सोबत होती. ती एक प्रोटेक्ट म्हणून माझ्या मागे होती. आणि असं वाटतं की ती तिथंच राहिली नाही, ती अजून असं वाटतं की ती माझ्या सोबतीला आहे कुठेतरी, असं मला अजून जाणवते ती गोष्ट की ती व्यक्ती माझ्या अजून मागे उभी आहे. म्हणून तर मी आज एवढी ठामपणे माझ्या ह्याच्यामध्ये मी उभी आहे, सक्सेस. मग ते काही माहिती नाही मला, कारण त्या पॉझिटिव्ह एनर्जीने मला कुठलीच जाणीव करून दिली नाही की ती कोण आहे म्हणून त्या गोष्टीचं. पण मला नेहमी त्या गोष्टीची साथ मिळालेली आहे. ओके. मग अजून एक तू स्टोरी होती जी तुम्हाला बोलली होतीस बेलापूरला आपण जेव्हा राहायला होतो तेव्हाची स्टोरी, तर त्याचं तू काय सांगशील? ती खूपच लॉंग स्टोरी आहे. म्हणजे आपण माईमवरून निघून तिकडं रूम, म्हणजे तुझ्या आजी आहे ना तिला पॅलेचा अटॅक आला, त्यानंतर मग आपण माईमची रूम सोडली पोलीस कॉलनीची, कारण का आजी एकटी आणि आता कसं होणार पॅलेचा अटॅक झाल्यानंतर, म्हणून मग आपण एकत्र मग राहण्यासाठी तिथे गेलो. मग
असं झालं, एक वेळ आली की त्यांना ट्रीटमेंटसाठी गावी जायला लागलं, हम्म. पुढचं ट्रीटमेंट घेण्यासाठी. त्यांना गावी राहायला लागलं, 3 महिने ते गावी होती ती लोक. हम्म. एवढ्या 2 BHK घरामध्ये तुला एकट्याला घेऊन मला तिथे राहायचं होतं, त्या एवढ्या मोठ्या घरामध्ये. हम्म. त्यांना राहून 10 वर्ष झाले होते त्या घरात. त्यांना कधी त्या गोष्टीची जाणीव झाली नाही, हम्म. पण त्या घरात गेल्यानंतर मला त्या गोष्टीची जाणीव झाली की त्या घरामध्ये काहीतरी निगेटिव्ह ते तुला सेन्स झालं त्या हो गोष्टी. आहे तिथे. सेन्स हम्म. झाला मला त्या गोष्टी. एक दिवस असंच झालं, तुला शाळेत सोडायचं होतं, शाळेत व्हॅनच्या इथे सोडलं, मी आली, काम थोडंफार होतं ते उरकलं हम्म. आणि मग ते थोडा वेळ आता झोपते मी. आणि मग थोडं 10, 10:30 पर्यंत उठेल आणि बाकीची कामं काय असेल ते उरकून घेईल. हम्म. कारण इनमेन आपण 2च माणसं घरामध्ये, हा, बाकी तर हे झालं. काम तेवढं काहीच नसतं थोडं घरामध्ये. सगळी कामं जर सकाळी उरकल्यानंतर राहिलेली कामं काय थोडीच होती. आणि मी आपल्याला जरासे आराम करते आणि मग बाकीची कामं सुरू करते. त्या दिवशी जरा माझी ती पण तब्येत ठीक नव्हती, म्हणून मला जाऊ दे, जरा जास्त वेळ आराम करा आणि उठेल मी सावकाश. आणि झोपले मी थोडा. आणि आपलं रूम कसं ग्राउंड फ्लोअरला होतं. हा, तर ते ग्राउंड फ्लोअरला काय होतं की बाजूनी गेलेल्या लोकांचा पण आवाज यायचा पायाचा. हा, जे साईडने जायचे साईडने खिडकीतून गेलं ते कोण, माहिती आहे. खिडकीच्या इथनं कोण गेलं तरी आवाज ती यायचा. सावली पण दिसायची त्या सावली पण लोकांची व्हायचं, असते तसं व्हायचं. तर मी झोपल्यानंतर काय झालं, मला म्हटलं कोणते चालतोय. तर मी बोलले की आता कोणत्या बिल्डिंगच्या इथनं कोणतरी गेलं असेल, एवढं काय नॉर्मल गोष्ट आहे. मग तू घरी एकटीच होती पूर्ण? हो, पूर्ण एकटीच होती मी. बेडरूम मध्ये झोपली होती. हा. आणि मला एक तर सवय आहे की मला उजेडात झोपायची सवय नाही. मला ते काळोख लागतो. काळोख असेल, डोळ्या उजेड नसेल तर मला झोप लागते लगेच. मग मी काय केलं, सगळं काळोख केलं. मला ते काळोख करून आपलं झोपावं, आता जरा आराम भेटेल, 1-1.5 तास झोपेल मी आपली आणि मग उठेल मग काम करायला. मी सगळं काळोख, खिडकीवरती पण आपलं हे टाकलं, खिडक्या बिडक्या बंद करून टाकल्या. मला परत बाहेरचा कोणाचा आवाज पण नको आणि कोणी खिडकीतून वाकून बघू पण नाही. मग आणि भिंतीकडे तोंड करून मी झोपली. भिंतीकडे तोंड करून झोपली आणि असं वाटतं पाठीमागून कोणतरी चालतंय माझ्या. चालतंय कोणतरी. मी बोलते खिडकीतून कोणतरी खालून तिकडून कोणतरी गेलं असेल आणि त्या गोष्टीचा आवाज येत असेल, असं मी विचार केला. अशा गोष्टी काय मला काय असेल. तर नंतर बोलले बघू तरी कोण चालतंय. म्हणजे आता तर घरात तर कोणच नाही आणि चालतोय कोण, बाहेरून कोण चालत गेलाय काय तर बघेल मी परत उठून, असा विचार केला. आणि मध्ये पाठ अशी फिरवायचा प्रयत्न केला. भिंतीकडे तोंड होता म्हणून मी इकडे तोंड करून बघते पाठीमागे, म्हणजे उठते आणि खिडकीच्या बाहेर बघते मी कोण गेलं म्हणून. तर मला पाठी होऊनच देईनाय. आणि असं पण नाही की मी झोपलीये, झोपेत आहे, पूर्ण झोपेत आहे आणि मला पाठ होऊन देत नाही. असं पूर्ण जागी आहे मी, शुद्धीत आहे. आणि तरी पण मला कोण पाठ होऊन देईना, की पाठीमध्ये बघून देईना की कोण जातंय, काय होतंय, असं का व्हायला लागलं मला. मग मी समजून गेली की हे रॉंग, हे काहीतरी वेगळंच आहे. मग तुला तर माहितीये आपण मराठी माणसं आहेत. आपण ऐकून नाही घेत. ऐकून तर कोणाचा घेत नाही आणि कोणाला हे करत नाही, जो मानत नाही. मग मी सुरुवात केलं, मी सरळ शिव्या घातल्या. कुठे आता एक काम करून मी झोपले जरा, तर काय तुझ्या पोटात दुखायला लागलंय, तुला त्रास होतोय. अशा प्रकारे मी हुचत घालायला लागली. मी ऐकणार नाही, ऐकणारच नाही. आता तू माझ्या पायाजवळ बसला, जे काय ते जाणवलं मला, असं कोणतरी पायाजवळ आहे म्हणून. आणि मी पायात पाय घातलाय त्याच्या, पूर्ण मला जाणवतंय ती गोष्ट की मी त्याच्या पायात पाय घातलाय. मी तुला पण सोडणार नाही, इथपर्यंत मी बोलले. तुला पण मी सोडणार नाही. तू मला नाही करू शकत तर मी तुलाही सोडणार नाही. मी पण तुझ्यापेक्षा जास्त आहे, मी पण तुझ्या मानेवरती बसेल, यापर्यंत मी बोलले. तर त्यांनी काय करावं. तर काय केलं त्यांनी?
त्याने माझ्या पायाला गुदल्या करायला लागला. मला एवढे चाइल्ड ते लहान मुलांचं कसं असते मारामारी असते हा त्या प्रकारे मला असं जाणवायला लागलं. असला कसला भूत होता एवढा तू गुदला करायला लागला. माझ्या पायाला गुदल्या करत तळवायला हा मी सोडणारच नाही. तू गुदल्या कर काय कर, हा मी तुला सोडणारच नाही. तू किती काय पण कर माझ्यासाठी, मी तू काय मला धरशील मी तुला धरते. आता ह्यापर्यंत मी त्याच्यापर्यंत गेले. तोच रिग्रेट करत असेल का आलो म्हणून. मग नंतर हळूहळू मग माझा अंग थोडा थोडा सैल होत गेला. म्हणजे ती निगेटिव्ह जी काय होतं ते हळूहळू निघून गेलं आणि मग सैल. मग नंतर मी उठली पुन्हा अख्खं घर फिरली, पूर्ण फिरून सगळीकडे बघितलं, खिडकीच्या बाहेर हे केलं. मला आता काय झोपायची इच्छा नाही, मला एवढा प्रकार झाला आता काय झोपायचं आता नाही. झोपच मला उडाली आता असेल. झोपच उडाली. मला आता काम हुडकावं हा आणि करून घ्यावं. पण माझी एवढी जे होतं ना उत्सव की मला दुसऱ्या दिवशी पण मला परत बघायचं होतं किती वेळ परत येते का. हा मी त्याच टायमामध्ये सगळं कामं हुडकली, तुला सोडली, सगळं केलं आणि परत येऊन झोपली. बघायला की येते बघायचं होतं की मला परत दुसऱ्या दिवशी तो त्रास देतोय का, जी काय व्यक्ती निगेटिव्ह आहे का ती मला परत त्रास देते का, मला बघायचंय. पण आलंच नाही परत. नाहीच परत तसं जाणवलं. ती गोष्ट मला कधीच परत जाणवलीच नाही त्या घरामध्ये. तो मला घाबरून पळून गेला की काय मला ते माहित नाही. तो बोलला असं डेंजर दिसते जास्त. पण असं असतं म्हणतात की असं कधी एन्काउंटर झालं भूतांसोबत किंवा कोणती स्पिरिट असो काय असू दे, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही तुमची साईड अशी खूप अशी हे दाखवली, वीक दाखवली, कमजोर वे मध्ये, जर तुम्ही वीक पडलात ना की ते तुमच्यावरती जास्ती हवी होत. हा जितकं तुम्ही स्ट्रॉंग बने उभे राहाल ना तितके ते वीक ते तुमच्या घाबरण्यावरती त्यांना ते जास्त ताकद भेटते, ताकद मिळते. तसं आहे ते. तू घाबरली नाहीस, तू खूप असं ह्याच्यामध्ये होतीस म्हणून ती एवढा हे करू नाही शकलं जे काय असेल ते. मग अशीच दुसरी एक स्टोरी तू बोलली होती त्याच घरी झाली होती. तिसरी गोष्ट म्हणजे कशी, हे हॉरर नव्हतं त्या गोष्टीचं मध्ये, म्हणजे असं निगेटिव्ह कुठलं नव्हतं तसं काही. पण माझं खास म्हणजे असं सांगण्याची गोष्ट आहे की एक जाणीव करून दिली मला की म्हणजे ह्या गोष्टीचं मला कसं सांगू तुला तर ते कळत नाही, पण मला हा विश्वास नव्हता की आत्मा असतो, हे असतो, आपल्या पण आतमध्ये सोल आहे, आपण पण फिरू शकतो. हे जाणीव मला त्यावेळी गोष्ट. तू खूप लहान होतास, खेळायला बाहेर गेला होता मुलांबरोबर. आम्ही जाऊ दे, तू आता खेळायला गेलास, मुलांबरोबर खेळतोस आहे, तू खेळ, मी तोपर्यंत माझी कामं उरकून घेते आणि नंतर मी तुला बोलवून घे. तू खेळण्यामध्ये एवढा लागला की तू मला बोललास की नाही मम्मा मला खेळायचं आहे, इतक्यात मला यायचं नाही. तर ठीक आहे, माझी कामं झाली, मी जरा थोडं वेळ पडते आणि मग तिकडे माझा ग्रुप होता पूर्ण. मग मी बोलली थोडं वेळ मी पडते, दुपारची आता कामं झाले आणि मग तुला मी येते घ्यायला, असं बोलली. आणि मी झोपली. झोपल्यानंतर एक क्षण असा आला की तुझा आवाज आला मला, मम्मा म्हणून. एवढा मोठ्याने आवाज आला मम्मा म्हणून. सॉरी. आणि मी एवढा तत्परने उठली ना आणि दरवाजा खोलायला गेले की तू का म्हणून एवढं मोठ्याने ओरडलास. एक आतून मला असं हे झालं की तू का मोठ्याने ओरडला. मी घाबरल्यासारखी झाली, काही झालं की नाही तुला असं ते विचारण. आणि एवढं आणि झटकन उठले आणि मी कडी खोलायला गेले ना, माझ्या हातात कडीच येत नव्हती. मग तू कडीला पकडायला गेली तर कडी लागत नव्हती हाताला. कडीच हाताला येत नव्हती. मला समजच नाही माझ्या हाताला कडी का लागत नाही. आणि थोड्या वेळाने असं सणकशी असं जाग आली मला की मी तिथंच झोपलेली आहे. मग तुला दिसलं की तू चालत गेली आणि दरवाजा खोलायला गेले. दरवाजा कडी खोलायला हात घालते, मला हाताला कडेच लागे नाही. ही गोष्ट म्हणजे त्यावेळी मला समजलं की मी न उठता माझ्या आतला जो सोल होता तो उठून धावला होता. म्हणजे बॉडी रिॲक्ट करायच्या आधी तेच जास्त त्याने जास्त रिॲक्ट केलं. असं झालं. तू एक थोडा टाइम साठी तुला असं फील झालं की तू बाहेर आहे
ते ऍस्ट्रल प्रोजेक्शन म्हणून असं बोललं हा. जातं, त्या वे मध्ये तुला असं फील झालं? म्हणजे तेव्हा मला जाणवलं की नाही, आपल्या शरीरात पण एक सोल आहे की ती हम्म. ह्या गोष्टीला रिॲक्ट केला आणि तिने लगे. आणि ते असं एकदम सडन होतं ना, कारण माझा आवाज आला तर तुला असं होतं की तुझ्या पोराबद्दल काही आहे, ते एक आईचं हे असतो मनातून. एक मी तुझ्या बाबतीत सेन्सिटिव्ह जास्ती आहे. हा. मी तुझ्या बाबतीत मी कुठलंच हे केलं नाही. मला जास्ती मी थोडंसं तरी मला तुझा आवाजाचं किंवा तुला ताप थोडा तरी भरला तरी मी खूप हे होते, त्रास मला होतो त्या गोष्टीचा. कारण मी जास्ती तुझ्यामध्ये हे डीप झाली ते मला माहिती नाही, पण तो प्रकार नाही जास्ती झाला पाहिजे होता, पण मी त्याच्यामध्ये खूप बोलली गेली त्या डीपमध्ये. हम्म. त्यामुळे ते मला ते गोष्टीची जाणीव झाली पटकन. ओके. पण मग तेच आहे ना की एक टाइम साठी तुला असं फील तसं झालं एक्झॅक्टली. हम्म. आता ते म्हणा तू स्वप्न बघितलं असेल की खरंच ते झालं, ते नाही, सांग मला ना. ते स्वप्न वाटलंच नाही. ते एवढं म्हणजे हे होतं. एवढं क्लिअरली मला ती गोष्ट जाणवली. अच्छा. हा. मग ते असू पण शकतो, कारण मी खूप सारे मूवीज मध्ये बघितलंय. ऍस्ट्रल प्रोजेक्शन म्हणून एक असतो, त्यात तुमचा आत्मा तुमच्या बॉडीपासून बाहेर काढतात आणि तो एक त्या ह्याच्यामध्ये तुम्ही फिरू शकतात. पण ते खूप रिस्की असतं आणि ते असं म्हणजे जस्ट मूवीज मध्ये मी बघितलेलं हे सगळ्या गोष्टी असतात. ते किती खरं आहे किती नाही हे माहित नाही, पण हे एक आयडिया आहे की असं गोष्टी असतात म्हणून. मग कदाचित ते असं तुझ्यासोबत झालं असेल त्या सिच्युएशनमुळे हे ते सगळं. ते तर आहे, तो सिच्युएशन ती तशी होती म्हणून की काय माहिती नाही, पण तू तो आवाज दिला नव्हतास. तू आवाज दिला नव्हता, मग तो आवाज दिला होता कोणी? हा, कारण मी जर आवाज दिला असता तर मी आलो पण असतो ना, तर हा. माझं तर नव्हतंच, मी तर बाहेर खेळत होतो. मग ते आवाज कोणी दिला होता, मग ते तसं मुद्दामून तर काही झालं नसेल, कोणी करायला ट्राय केलं नसेल की तुझं असं हे करायला, तर ते माहिती नाही. पण जे काय होतं ते तेवढा एक्सपिरियन्स तुला भेटला. तो तिथपर्यंतच. त्यानंतर मला लाईफ मध्ये नंतर काय या गोष्टी तर कुठेच नाही. त्यानंतर मग तिथनं रूम सोडल्यानंतर आम्ही डोंबिवलीला आपण शिफ्ट झालो. आपण डोंबिवलीला आलो ह्या रूम मध्ये. इथे पण मला असं कुठली गोष्ट जाणवली नाही. ही पण माझ्यासाठी रूम लकी होती, फ्रेश होती माझ्यासाठी. बस तुझ्या शिक्षणासाठी मला थोडाफार कॉम्प्रोमाइज करायला लागलं. मग आपण मुंबईला जाऊन राहिलो तुझ्या शिक्षणासाठी खास करून. त्यावेळी हे थोडस पुढचं झालं ह्या रूम बद्दल. पण एवढा कुठलं मला ही गोष्ट जाणवली नाही ह्या रूम मध्ये कधीच. पण इकडचंच एक एक्सपिरियन्स आहे जे तुझ्यासोबत झालं होतं, ऍक्सिडेंट झाला होता आणि तू मला बोलवतेस की सकाळपासून खूप काही काही नेगेटिव्ह गोष्टी होत होत्या आपल्यासोबत. मग ते काय होतं? ते निगेटिव्ह काय होतं ते मला माहिती नाही, पण दिवसभर ती निगेटिव्ह तुझ्या जवळ जास्ती होती. म्हणजे ह्याची सुरुवात कुठून झाली? तुझा पहिला ऍक्सिडेंट झाला, तुला हाताला लागलं, तुला त्रास मी झाला. शाळेत होता, तू पडलास. खेळताना पडलास. त्यानंतर घरी काच फुटली, बाथरूम मधली काच फुटली पूर्ण. आणि संध्याकाळी सुटल्यानंतर जो मोठा धक्का लागणार होता तो मला लागला. माझा ऍक्सिडेंट झाला. एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला की मला असं वाटलं की अलगद कोणतरी मला उचललं आणि बाजूला उभं केलं. असा ऍक्सिडेंट ते होता. ऍक्सिडेंट कसं झालं ते जरा सांग. आणि कुठे गेली होतीस तू? मी पवई हिरानंदानीला कामाला होती तिकडे. ITI मध्ये कंपनी होती, ITI कंपनी, तिथे कामाला होती. तिथनं आम्ही काहीतरी 10-10:30 सुटल्यानंतर बस स्टॉपला आले. आणि तिथला बस स्टॉप म्हणजे खूप मोठा बस स्टॉप आहे, हायवे सारखा, हायवे जातो पूर्ण. आणि एक टर्न असा आहे ना तिथे त्या बस स्टॉपला की पूर्ण गाडी बस स्टॉप वरती येते. इथे ऑलमोस्ट बस स्टॉपच्या जवळ पूर्ण ऑलमोस्ट बस स्टॉप वरती ती पूर्ण टर्न, तो टर्नच तसा आहे आणि तिथंच बस स्टॉप आहे तो. तर नेहमी मी वरतीच उभी राहते, आपल्या ह्याच्यावरती, त्या बनवल्या बस स्टँड असतात वरती, तिथेच उभी असते. पण त्या दिवशी मैत्रीण पण बरोबर होती. ती आम्ही दोघी जणी बोलत आम्ही आपल्या तिथंच खाली उभं राहिलो. आलो तिकडनं बोलत आम्ही तिथंच उभं राहिलो. तुझा कॉल येऊन गेला की असं जमलं, ठीक आहे मी येते, औषधं लावते, हे करते, असं तुला सांगितलं होतं मी. आणि आली आणि मी बोलत तिथं तिच्याशीच उभी राहिली. आणि बोलता बोलता मला समोर रिक्षा येते, अशी दिसते मला समोर रिक्षा येते.
आता आम्हाला उडवणार ते लोक पण आवाज देतात आहे बाजू तरी म्हणजे सहज असं होईना की लगेच साईडला तिथे तू एकदम फ्रीज झाली असशील फ्रीज एकदम. झालाय त्याला. हा लिटरली त्यांनी मला सांगू 10-15 मिनिटं त्यांनी मला घासत घेऊन गेला त्या 10-15 रिक्षाने. मिनिटं. हा रिक्षावाल्याने त्या पूर्ण एवढी मी पूर्ण माझ्या बरोबर जी होती ना हा ती पण तेवढीच तिला पण तेवढाच मार लागला. हा दोघींना सेम लागला मार. हा पण जेव्हा त्यांनी तो आम्ही तिथं त्या 10-15 मिनिटात आम्ही एकदम बाजूबाजूला झालो दोघी जणी ना तेव्हा मी अशी उभी ठाड अशी उभी राहिली ना की जशी काय मला काहीच झालेलंच नाही. आणि लिटरली मला काही लागलं नव्हतं. काही लागलं नव्हतं. थोडस इथं घसपटलेलं होतं हा खांद्याला आणि थोडस बोटाला लागलं होतं. ते बोटाचं फ्रॅक्चर झालं होतं. हा एवढं 10 मिनिटं मला घासून सुद्धा मला लिटरली काही लागलं नाही आणि मी उभी राहिली पायावरती परत स्वतःच्या पाया उभी होती. आणि जी माझ्या सोबतीला होती तिला आयसीयू मध्ये ऍडमिट करायला लागलं. तिला रक्ताच्या उलट्या झाल्या बापरे इथपर्यंत. लिटरली माझ्या बरोबर काही झालं नाही. मला जसं कोणते सपोर्ट केलं कळलं. मला असं उचलून उभं केलं की तू किती तुला येऊ दे तुझे पाठी संकट पण आम्ही आहे तुझ्या बरोबर. ते आधीपासूनच तुला असं फील होतच की तुझ्यासोबत कोणतरी आहे माझ्यासोबत पॉझिटिव्ह एनर्जी आहे माझ्यासोबत आहे आणि चाललंच आहे माझ्यासोबत. मी हे मान्य डे 1 पासून तुझ्यासोबत आहे आणि ते तुला फील होतो. तसं त्रास न देत किंवा तुला प्रेझेन्स समजत नाही पण ते जाणवतो एक टाईपने की काहीतरी आहे आणि ते हेल्प करतो तुला कुठे ना कुठे. जेव्हा पण तुला असं काही प्रॉब्लेम्स येतात तेव्हा मला भरपूर त्या गोष्टीची हेल्प जास्ती होतं. मला सगळ्या ह्याच्यातून ते बाहेर काढल्यासारखं होतं. ते बोलतात आम्ही आहे तू नको टेन्शन करू. म्हणजे एक तू बोललास तरी चालेल की मी माझे गुरु श्री स्वामी समर्थ यांचं मन करते. पण ते मी आता 2011 पासून कराली. पण ह्याच्या अगोदर पासून कोणतरी प्रेझेंट आहे माझ्यासोबत की मी आहे सोबत तू घाबरू नको. मग तेव्हापासून तू एवढं सगळं मॅनेज करत आलीस आणि इथपर्यंत तू आलीस सगळं करत. इथपर्यंत आली मॅनेज करत सगळ्या गोष्टी लावल्या. तुला चांगल्या शिक्षणाचा सगळ्या गोष्टी केल्या आणि नंतर तुझ्या शिक्षणासाठी आपण परत मुंबईला आपल्याला जायला ठिकाणं. तेव्हा ही 2-3 वर्ष ही रूम बंदच ठेवली मी. कारण का तुझं पहिला बेस चांगला व्हावा असं माझी इच्छा होती म्हणून मी तिकडे त्यासाठीला गेले. आणि नंतर मग मध्येच आपण कधीतरी यायचो तुला माहितीच आहे. आपलं सॅटर्डे संडे आपला की आपण यायचो असं होतं. एक दिवस तसं झालं नाही. तुम्हाला घेऊन आली मी आणि आपण जेवलो बिवलो सगळं केलं आपण झोपलो. तेव्हा ह्या रूम मध्ये तेव्हा जाणवलं. 3 वर्ष रूम बंद होती तेव्हा ती मला गोष्ट जाणवली. त्या गोष्टी ते बंद असल्यामुळे जिथं तुम्ही घर कुठली गोष्ट बंद करून ठेवा तेव्हा तिथं त्यांचा वास्तव्य तयार होतो असं असतो. पण मी ते वास्तव्य करून देणार नाही. ते तुला काय जाणवलं होतं तेव्हा ते सांग स्टोरी. ती गोष्ट कसं होतं आपण आलो चल बाबा थोडस जरा चेंजेस म्हणून आपण सॅटर्डे संडे सुट्ट्या होत्या. तू होती मी होतो आणि आमचा एक छोटा भाऊ आहे माझा. तर तो माझ्या मामाचा मुलगा आहे. तो असतो तो आमच्या सोबत असतो कायम सगळीकडे. तर आपण तिघं फिरतच असतो सगळीकडे एकत्र. तर तो होता त्यावेळी आपण असंच पायाच्यावरतीच आपण असं पायाच्यावरती आपण झोपलो होतो. बेड ओपन केला होता आणि झोप लागायची. तुम्ही दोघेही झोपला होता. झोप लागायची वेळ आली होती. मला पण डोळा लागत होता. तेव्हा असं जाणवलं मला की उशीवरून कोणतरी चालत पाय देऊन आपला उशी आपण घेतल्यानंतर आपल्या उशीवर पाय कोण दिला तर आपल्याला लगेच जाणवते गोष्ट की वर खाली होतं त्या गोष्टीचं. मला ती गोष्ट जाणवली पटकन. म्हणजे कोण गेलं उशीवरून चालत. तुम्ही दोघंही पुढ्यात माझ्या झोपलात आहे. मी इथं आहे साईला. मग कोण गेलं त्या गोष्टीचं.
मी उठली, लाईट लावले, किचन मध्ये लाईट लावली, सगळे फिरून आली, बाहेर गेली, चेक केलं सगळं. कारण का इथे घाबरून चालत नाही. हम्म. जेवढं तुम्ही प्रमाणे सगळं घर चेक कराल आणि तेवढ्या गोष्टी तुम्ही बघाल, तेवढं समोरचा पण तेवढा हे जातो. हम्म. मग मी सुरुवात केलं तेव्हा तुम्ही पण उठला दोघं जण. मग मी शिव्या घातल्या सरळ. म्हणजे माझं घर आहे, माझ्या घरात कोणाला मी टिकून देणार नाही. इथं वास्तव्य हा माझाच असणार आहे. इथं दुसऱ्याचं कोणाचं वास्तव्यच नकोय मला. हम्म. पण ते एक असतो ना की ऑरा पण डिपेंड करतो. तर तुझा ऑरा खूप स्ट्रॉंग आहे, तू तसं ठेवलंयस, आणि तुझं असं आहे की तुला काही पण असं जाणवलं तर तू असं घाबरून नाही राहत. मला ते पहिल्यापासून सवयच नाही ना. पण मी तुला सांगू, लहानपणापासून की बाबा इथे बाबा हे आता असं आहे, इथं आपण जायलाच नाही पाहिजे, इथे बाबा खूप आता मला खूप भीती वाटते, मी जाणार नाही. मी उलटी तिथं जाते आणि त्या गोष्टीला सामोरे देते. मी उभी राहते. कारण का एकदा तुम्हाला सवय झाली की त्या सामोरे नाही जायचं आणि मी पळून जाणार, तर तू नेहमी पळतच जाणार. त्या गोष्टीला तू सामोरे जात जा. मनसोक्त तू हे कर, मनसोक्त तुझं हे कर. समोरच्या व्यक्ती ऐकू नव्हतं, पण आपण आपला तसंच ठेवायचं की मी माझ्या ठामपणे राहणार. आजपर्यंत मी इतकं जॉब केले, इतके इंटरव्ह्यू दिले, जे हाय ते स्पष्ट मी बोलले, क्लिअर केला. मी कधी कोणाच्या म्हणण्याप्रमाणे वागली नाही आणि वागणार पण नाही. माझं काम आहे ते मी केलं, मी झाले मोकळे त्याप्रमाणे. म्हणजे मी कसं सिच्युएशन प्रमाणे मी माझी सगळ्याला मी तोंड देत गेले. मग ते माणसांप्रमाणे समोर जावं किंवा भूतासमोर जावं, मी सगळीकडे मी प्रेझेंट राहिले. तेव्हापासून एकदम हे होते. तू आता पण ते तसेच आहे सेम, की त्या वेळेमध्ये राहणार आणि तसं हे ते. पण असं बघायला गेलं तर खूप सारे आपण स्टोरीज बोललो, अजून पण खूप सारे आहेत तुझ्याकडे मला माहिती आहेत, कारण मीच पोरगा तिथं, तर मला तिने सांगितलेले आहेत. हेच तुम्हाला स्टोरीज मी सांगण्यासाठी म्हणून फर्स्ट गेस्ट म्हणून मी तिलाच घेतलं, कारण लहानपणी तिच्याकडून मी स्टोरीज ऐकून मला या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आला. नाहीतर मी खरं सांगू तर मला नाही हॉरर एवढं आवडायचं. मी घाबरायचो आधी लहानपणी ही घोषच्या ते भूताच्या सिरियल्स असायच्या, ते रात्रीचे बघत बसायचे. पण मी झोपायचो, मीला बघायचो, बघते, मी झोपून जायचो. माहीमला असं नाही बघायची आणि मी बघायचो तिला की ती बघते, मी परत झोपून जायचो. मला इंटरेस्ट बिलकुल नव्हता त्यामध्ये. पण नंतर असं मोठं होत गेलो आणि नंतर हिने जसं स्टोऱ्या सांगायला लागली की असं झालं तसं झालं, तेव्हा एक मला पण क्युरियोसिटी झाली की असं पण असतो का, किंवा हे खरं असतो का. मग मी पण ऑनलाईन वरती बघायला लागलो 2-3 ठिकाणी. तर त्यात मला समजलं की असं असतो, आणि ते एक काइंड ऑफ इंटरेस्ट डेव्हलप झाला ओव्हर द टाइम. आणि आता सेम त्यासारखं मी पण खूप सारे हॉररवाले व्हिडिओज, पॉडकास्ट किंवा म्युझिक बोलते, मूवीज हे बघत असतो. तरी एवढा नाही, तिचं तर खूप एक्स्ट्रीम लेवलवरती, म्हणजे मी थोडा बेसिक लेवलवरतीच बघतो, खुश आहे त्यातच मी. आणि मला असं काही आवड नाही की एक्सपिरियन्स घ्यायची समोरून. ठीक आहे, मी खुश आहे, मी स्टोरी सांगायला आणि लोकांची स्टोरी ऐकवायला रेडी आहे. माझे पर्सनल एक्सपिरियन्स असे काही नाही, तर तुम्ही एक्सपेक्ट करू नका माझ्याकडून की मी काही बोलेन. आणि आजसाठी मी विचार करतो एवढंच बस झालं. आपण पुढे पार्ट 2, जर तुम्हाला आवडली ही स्टोरी तर ह्याचा पार्ट 2 आपण परत आणू, आणि त्यामध्ये आपण हिच्यासोबत घडलेले आणखी पुढच्या स्टोऱ्याज पण ऐकू, जे आता कव्हरअप नाही करता येतं कारण आपल्याकडे टाईमचा मग कमी आहे म्हणून. तर तुम्ही हा व्हिडिओ कसा वाटला असेल ते सांगा. तुम्हाला जर हा कन्सेप्ट आवडत असेल, हे बोलणं आमचं, स्टोरी सांगणं, आणि तुम्हाला आणखी गेस्ट बघायचे असतील माझ्या साईडने की ज्यांचे पर्सनल एक्सपिरियन्स झाले किंवा त्यांनी काही स्टोरी ऐकल्या ते तुम्हाला ऐकायचे असतील, तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात. आणि प्लीज डू लाईक, शेअर आणि कमेंट, कारण सपोर्टची गरज आहे. आता रिसेंटली स्टार्ट केलं आहे मी, आणि मला माहिती नाही तर कसं तुम्हाला हे वाटेल. हे फर्स्ट व्हिडिओ आहे म्हणून तुम्ही थोडा समजून घ्या. काही मिस्टेक्स असेल तर मी करेक्ट करेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर होप्स तुम्हाला आवडलं असेल.
तर आपण भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. आजसाठी बाय बाय. बाय.